गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर आता मस्तपैकी आता चहा बनवते. आता तर पाणी वतलं, थोडंसं पाणी वतलं, लय नाही वतलं. आलं खिसून टाकलं, पडदेसनं साखर टाकली, लगेच पावडर टाकली. असा उकळी आलाय बघा चहा. आणि दूध पण मी आधी तापवून घेतलेलं होतं. तर सकाळ सकाळी नाश्ता बनवून दिला, शेवाळ्या बनवल्या त्या. तर मस्तपैकी दूध आता तापले, चांगलं उकळी आली आणि दूध आता भरपूर असं वतते. आता मला पाहिजे तेवढंच आता मी दूध ओतून घेते. तर इकडे मी पिण्याचं पाणी ठेवलंय बघा, पिण्यासाठी. थंडी असू द्या नाहीतर उकाडा असू द्या, रोज पिण्यासाठी पाणी असतं गरमागरम. म्हणजे सर्दी खोकला बिकला काही होत नाही त्याच्यामुळं. तर आम्हाला सवय लागून गेलेले. तर आता आपल्या चहाला पण चांगली उकळी आलेली. तर इकडे तुम्हाला दाखवते, सकाळ सकाळी डबा भरून राहिलेले शेवाळ्या, या शेवाळ्या बनवल्या होत्या. तर आता मला पोहे पण बनवायचे येते. पोहे बनवून घेते आता नाश्त्याला, नंतर चपात्या बनवते. दुपारचं जेवण बनवायचं मस्तपैकी छान छान असं. या सर्वजण तुम्ही नाश्ता करायला. तर आता बाहेरचं वातावरण बघा, असं ऊनच पडलेलं आहे, पाऊस काही नाही, आठवडं झालं. तर चहाला पण आता चांगले आता आपल्या उकळी आलेले. तर कोणाकोणाला माझा व्हिडिओ आवडत असलं तर लाईक करत जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा सर्वांनी. तर चहा चांगला आता उकळी येऊन दिलाय, मस्तपैकी शिजलाय घटमुट चहा या सर्वांनी प्यायला. तर आता शोधून घेते चहा आता. तर त्याच्यासोबत बन्न पण येते. बन्न म्हणजे ब्रेड, ब्रेड म्हणजे पाव, कोणाला काय काय समजत असेल तेच. तर मऊ मऊ चांगलं बन्न येते, तर आम्ही ह्याला बन्न म्हणतो. बन्न आणि चहा सकाळ सकाळचा नाश्ता. गुड मॉर्निंग. नाश्ता पण बनवून घेतला, आता चहा बनवून घेतला मस्तपैकी. तर सकाळ सकाळचं 9 ते 10 वाजेपर्यंत आवरलंय. आता बाकीचे पण आता काम सगळे आता उरकून घेते आता. तर चला, तर मग आता बाहेरचं वातावरण पण तुम्हाला दाखवते मस्तपैकी. आता झाले वातावरण, आता ऊन तर भरपूर असं पडलेलं आहे. तर झाडं पण अशी फुलांची वेगवेगळी झाड आहेत, ते कशी फुलले ते मस्तपैकी फुलं फुलं पण दाखवते. चला तर मग आता बघूया. तर ही बघा ऊन कसं पडलंय, तुम्हाला ऊन हे दिसतच असेल, भरपूर असं ऊन पडलेलं आहे. माझ्या चेहऱ्याकडं इकडं बघितलं की तुम्हाला कळत असेल ऊन किती पडलेलं आहे. तर बाहेर असंही वाटत नाही, उन्हाळ्यागतच झालेलं आहे. पण काय, घराच्या मागे ही अशी झाडं असल्यामुळं असं वाटत नाही. ऊन किती पण असलं तरी काही सुद्धा वाटत नाही. आणि ही बघा आपली जास्वंदीची झाडं कशी मस्तपैकी फुलली, ती शांत वातावरण आणि वारं तरी अजिबातच नाही. पण झाडं अशी येते तर वेगवेगळे असे. तर आमच्या घराच्या मागं आणि पुढं पुढं पण एका बाजूला अशी तुळशी जास्त येत्या आणि जास्वंदीची पण झाडं भरपूर अशी येते. तर जास्वंदीची फुलं गणपती बाप्पाला लय आवडते ती. तर गणपती बाप्पाच्या आवडीची फुलं मी दारात लावलेली ती, म्हणजे अशीच बारक्या बारक्या काटक्या अशा लावलेल्या होत्या. ही झाडं मग अशी आलेली ती, मोठीच्या मोठी झाडं आले ती. बघा ती तुम्हाला दिसते का ही झाडं, बुडकं कसं येतं. तर ही बुडकं आम्ही तोडून तोडून दुसरीकडे पण लावतो. ही घराच्या शेजारी अशी बुडकं लावलेलं इथं, त्याची आता झाडं आली ते मस्तपैकी. तर बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवलंच मस्तपैकी. तर आता मी माझी कामं आवरते सगळे आता. चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करत जावा आणि चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब पण सर्वांनी करत जावा. आणि खूप छान छान असं रेसिपी पण असते ते आणि व्हिडिओ पण असते ते असंच केरळमधलं. चला तर मग बाय.